माऊली म्हणतात पाप न मांडणाऱ्याला दुःख नाही होत, दुःख गरीबाला होतं. भाषा आडवी तिडवी बरं का, जास्तीत जास्त डोकं लावा. दुःख गरीबाला होतं, पाप करणाऱ्या माणसाला यातना होतात. आणि त्या यातना इतक्या विचित्र असतात. सगळ्या वस्तू समोर आहे आणि माणूस म्हणतो इलाज चालत नाही, त्याचं नाव आहे यातना. जेवढे पापी लोक आहेत यांना विचार करू, तुझं पोरगं का ऐकत नाहीत. माऊलीकडे पाहिल्यानंतर माऊलीचे 4 ग्रंथ फार प्रसिद्ध आहेत. अनुभवामृत आहे, ज्ञानेश्वरी आहे, आसष्टी आहेत आणि हरिपाठ आहेत. आणि महाराष्ट्राचा उत्तम गैरसमज आहे हरिपाठ सोपा आहे म्हणून. मला नाही वाटत 750 वर्षात कुणाला हरिपाठ कळाला असेल, परंतु न कळाल्यानंतर देखील हरिपाठ हा सोपा आहे, विशेष करून तो संसारिक लोकांसाठी आहेत, असा एक गोड गैरसमज महाराष्ट्राने 750 वर्ष बाळगलाय. हरिपाठ असा नाही आहे. संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिण्याची गेल्या 4000 वर्षाची एक परंपरा आहे. पहिल्यांदा सूत्र लिहिले जातात आणि एक सूत्र लिहिण्यासाठी जवळपास असं गृहीत धरा एका ऋषींचं आयुष्य जातं एक सूत्र ग्रंथ लिहिण्यासाठी. पतंजलीचे सूत्र आहेत, ब्रह्मसूत्र आहेत, धर्मसूत्र आहेत, न्यायाचे सूत्र आहेत, वैशेषिकांचे सूत्र आहेत. सूत्र शब्दाचा अर्थ आहे दोरा, विचार करण्यासाठी निर्माण केलेला दोरा. आणि त्या दोऱ्यावर आम्हाला चालायचं असतं, त्याच्या बाहेर इकडं तिकडं जायचं नसतं. जर सूत्र हातात यावेसे वाटत असतील तर, आणि सूत्राच्या अतिरिक्त जर बोलायचं असेल तर सगळ्याला परवानगी येते, आजपर्यंत चालूच आहे ते. हरिपाठ असा ग्रंथ नाही आहे. हरिपाठ हे माऊलीचं टाचन आहेत. आयुष्यभरामध्ये जे ज्ञानोबारायांनी केलेले आहे ना त्याची ती सूत्र आहेत. फक्त ज्ञानोबारायांनी विशेषतः काय ऋषीमध्ये आणि ज्ञानेश्वर महाराजामध्ये, ऋषींनी सूत्रामध्ये गेयता नाही ठेवली आणि ज्ञानोबारायांनी सूत्रामध्ये गेयता आणली. म्हणजे हरिपाठ हे सूत्र आहेत आणि प्लस त्याच्यामध्ये गेयता आहेत. ते गेयतेमुळे अर्थाकडे दुर्लक्ष झालं आणि गाण्याकडे जास्त लक्ष झालं. जास्तीत जास्त आपल्याला हरिपाठावर किती नाचता येईल त्याचा आपला प्रयत्न असतो आणि त्या गाण्याच्या आणि नाचण्याच्या नादामध्ये अर्थाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. म्हणून पहिल्यांदा सर्वात कठीण असेल तर सूत्र आहेत आणि ज्ञानेश्वरीपेक्षा अवघड असेल तर हरिपाठ आहे. हा माझा अनुभव आहे. जर तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला जर सोपा वाटत असेल तर त्याच्यापेक्षा तुम्ही भाग्यवान आहात. हरिपाठाच्या बाबतीमध्ये 2 भूमिका पहिल्यांदा स्पष्ट करतो की प्रत्येक माणसं जे माझ्यासमोर आहेत किंवा महाराष्ट्रात जगात माणसं आहेत 2 प्रकारचं नेहमी जीवन जगत असतात. हे हरिपाठाची भूमिका आहे बरं का. 2 प्रकारचं जीवन. एक आतलं जीवन आहे, मन बळकट करणं, बुद्धी बळकट करणं, अंतःकरण बळकट करणं, हा आतला प्रवास आहे. आणि दुसरा प्रवास आहे घर तयार करणं, पैसे जमा करणं, आपली परंपरा निर्माण करणं, मुलं बाळं वगैरे त्यांचे लग्न वगैरे करणं. हे 2 स्तरावर मनुष्य जगत असतो. याला बाह्य आणि आतलं स्तर म्हणतात. आणि मेहनत दोन्हीकडे पण आहे. पैसे कमवायचे असेल तर मला काही सांगायला नको तुम्हाला की पैसे कमवलेच पाहिजे आणि त्याकरता फार सोपे आहेत असं नाहीत. जास्त कमवलं तरी त्रास आहे. न कमवलेले माणसं तुमच्यावर नजर ठेवतात, सरकार तुमच्यावर नजर ठेवतं. इन्कम टॅक्स, तुमच्याकडे इन्कम जास्त आहेत, आमचा टॅक्स वाढवा. दुसरं असं आहे की जर नसेल पैसा, माणसंच तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही सगळ्याला ओळखता. गरिबी एक अशी वस्तू आहे, गरिबाकडे कुणीच पाहत नाही आणि गरिबी सगळ्याकडे पाहते. गरीब जर माणूस एखाद्याकडे पाहिला ना तो सर्वांगाने पाहतो. त्याची गाडी कशी आहे, त्याचे कपडे कसे आहेत, चप्पल कशी आहे, सगळं पाहतो. कोणताही श्रीमंत माणूस एवढं कोणाचंही निरीक्षण करत नाही. त्याच्याकडे स्वतःकडे श्रीमंती आहे. फार महत्त्वाचा विषय आहे. मग हा जो 2 प्रकारचा प्रवास आहे त्यापैकी हरिपाठ, ज्ञानेश्वर महाराज, ज्ञान हा आतल्या जीवनाचा प्रवास आहे. आपलं स्वतःचं मन शोधणं. मागच्या वेळेस आपण मनावर ज्ञानेश्वरीतून बोललो होतो. मनाचा प्रवास तो आतला प्रवास आहे, मनाचा प्रवास. दुसरा आहे बुद्धीचा प्रवास, तिसरा आहे हृदयाचा प्रवास. हे जे 3 टप्पे आहेत ना आपले फार महत्त्वाचे आहेत, मन, बुद्धी आणि
हृदय हे खूप महत्वाचे आहेत. कोणत्याही माणसाला पतन कळत असतं, कोणत्याही माणसाला पतन कळतं. वाईट आहे हे काही प्रवचनातून सांगायसारखं नाही आहे. वाईट आहे, वाईट आहेत, लहान मुलाला कळतं वाईट आहेत. त्याची इंद्रिय ऐकत नाहीत. त्या इंद्रियाला मन साथ देतं आणि त्या मनाला नियंत्रण करणारी बुद्धी कमकुवत पडते आणि दुःख हृदयाला होतं. मला असं वाटत असेल, कळत असेल तुम्हाला संक्षिप्त भाषा. दुःख हृदयाला होतं, रडतं हृदय, बुद्धी पश्चाताप करते, मन मोकळं असतं आणि ओढणारी असतात ती इंद्रिय असतात. हा आतला प्रवास आहे. आणि बाहेरचा प्रवास त्याच्या विरोधात आहे. काम करा, व्यापार करा, नोकरी करा, नोकरीचं तांत्रिक शिक्षण घ्या, जे काही आत्ताच्या डिग्र्या आहेत MBA वगैरे ते करा. दुसरा महत्वाचा भाग आहे ते केल्यानंतर व्यापार करा किंवा कोणाच्या तरी हाताखाली नोकरी करा. तो देईल तेवढाच तुमचा पगार, तेवढीच तुमची इन्कम. काही लोक कंपनी बदलतात, माणसं बदलतात, लोक बदलतात, व्यापार सुरू होतो, त्यांचा वैयक्तिक विषय आहे. पैसे यायला लागतात. त्याच्या पुढचा टप्पा आहे मग लग्न करायचं आहे, त्याच्या पुढचा टप्पा मुलं आले पाहिजेत, त्या पुढचा टप्पा मुलाला मुलं झाली पाहिजेत. हा बाहेरचा प्रवास आहे. हरिपाठ कुऱ्हाड मारतो ते इथे मारतो. ज्याला आतला प्रवास करायचा असेल त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांकडे यायचं आणि बाहेरचा प्रवास करायचा असेल त्यांनी राजकारण, व्यापार आणि काम याच्याकडे लक्ष द्यावं. म्हणून कधी कधी लोकांमध्ये सुद्धा हा एक पाहण्याचा चांगला विषय आहे. लोक म्हणतात देव कुठे आहेत? तुला गरज नाही ना देवाची, तुला पैशाची गरज आहे ना. ज्याला जी गरज नाही त्याच्याविषयी बोलूच नाहीत. आणि संसारात जे माझं निरीक्षण आहे ते असंच होतं. काही लोक अध्यात्म सांगून पैसे कमवतात, त्यांना मुळात पैसा पाहिजे. विकायचं काय हा भाग वेगळा आहे बरं का. अध्यात्म विकतात का काय विकतात हा त्यांचा विषय आहे. काही लोकांना पैसा पाहिजे, विकणार काही पण. काही लोकांना शांती पाहिजे, सगळं सोडतात. घर दार पत्नी मुलं बाळ सगळं सोडतात आणि स्वतःच्या शांततेकडे लक्ष देतात. हे दोन प्रवास आहेत, दोन रस्ते आहेत. याला उपनिषदामध्ये अतिशय सुंदर भाषेत सांगितलेलं आहे. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मेतत. प्रत्येक माणसापुढे दोन प्रलोभनं येतात. एक प्रेय येतं, प्रेय म्हणजे प्रिय, आणि एक श्रेय येतं, श्रेय म्हणजे कल्याणकारी. प्रत्येक माणसाकडे 10 रुपये पडलेले आहेत, असं वाटतं घ्यावं, प्रेय आहे. असं वाटतं याने काही कल्याण होणार आहे का, असते कोणा गरिबाची द्या सोडून. बऱ्याच ठिकाणी सोनं प्रवासामध्ये आढळतं. एखाद्या ड्रायव्हरला तो पोलीस स्टेशनमध्ये नेऊन जमा करतो, कष्ट करतो, पण त्याला तो श्रेयाचा मार्ग शोधतो. तो चांगला मार्ग कोणता आहे ते पाहतो. काही माणसं पडलेले पैसे नाही, घरात जाऊन चोरी करतात, डाका टाकतात. ही माणसं वेगळी. यांना पैसे पाहिजेत, यांना कोण आहे काय. ज्ञानोबांचा खूप गोड शब्द आहेत, देवची खाई विकोनिया. आणि वर्तमान काळात हे इतकं सत्य दिसतं ज्ञानोबांचं. 750 वर्षापूर्वीचं वचन आहे बरं. देवची खाये, देवाला विकून खातो, मंदिराला विकून खातो, जगाला विकून खातो, धर्माला विकून खातो. माणसं वाईट नाही आहेत, ह्या माणसाचा रस्ता प्रेयाकडे जाणार आहे. ज्ञानोबांचा रस्ता श्रेयाकडे जाणार आहे. म्हणून हरिपाठाची जी भाषा आहे ना ती वेगळी भाषा आहे. माऊलीची भाषा आहे ना 2 प्रकारची चालते. हरिपाठातली वेगळी आहे आणि ज्ञानेश्वरीची भाषा वेगळी. ज्ञानेश्वरीची भाषा आहे ना आईची भाषा आहे. आईची भाषा आहे, फार गोड भाषा आहे. आई तिरकी जरी बोलली ना तरी कळत नाही मुलाला, ती आईची भाषा आहे. टोमणा मारते आई, पण मुलाला कळत नाही. मुलाला कळत नाही हे देखील आईला कळतं, तिलाच आई म्हणावं. आई दुसरी नाही आहे. म्हणून माऊलीच्या दोन्ही भाषेचा अभ्यास करा. वेगळी वेगळी भाषा आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे दीजे, करीजे, घेईजे, आदरार्थी भाषा आहे बरं का. असं करू नये, तसं करू नये, असं वागावं, तसं वागावं, ही माऊलीची भाषा आहे, आईची भाषा आहे. हरिपाठाची भाषा आहे ना ही पुरुषाची भाषा आहे. आणि पूर्ण हरिपाठामध्ये रे शब्दाचं उच्चारण जास्त आहे बरं का. नामा परते तत्व नाही रे.
आता इथं माऊली नाही आहे, ती पुरुषी भाषा झाली. सौम्य बोलतच नाहीत आणि सौम्य बोलणाऱ्याला पुरुष म्हणूच नाही. निसर्गाने त्याच्यामध्ये सौम्यता ठेवलेली नाही. आणायचा प्रयत्न केला तर चुकीचं होईल. चुकीचं होईल, ते किती चुकीचं होईल मला माहिती. जो पुरुष बाईप्रमाणे बोलतो तो आदरणीय नसतो. निसर्गाने निर्माण केलेलं पुरुषत्व आहे, त्याचा उपयोग करा, त्याचं अस्तित्व स्वीकारा. तसं हरिपाठ हा पुरुषी भाषेमध्ये बोलला गेलेला आहे आणि जागेवर दोन तुकडे आहेत. तुम्ही एकच शब्द ऐकलात, नामा परते तत्व नाही रे, नाही आम्हाला नाही ऐकायचं, अन्यथा अनेक पंथा वाया जाशी, काही देणं घेणं नाही त्यांना. सरळ बोललेलं वाया जाशी. याला शाप म्हणा, बोलणं म्हणा, सूचना म्हणा किंवा धोका आहे असं सांगणं म्हणा, ही भाषा आहे हरिपाठाची. म्हणजे आपण जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या वाणीचा अभ्यास करतो तेव्हा वाणी कशी खोलत जाते तिचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तो हरिपाठ आहे. म्हणून हरिपाठ हे आतलं जीवन आहे, आतल्या प्रवासाला मार्गदर्शन करणारं जीवन आहे. हरिपाठ शिकल्यानंतर ऐकल्यानंतर किती पैसा मिळाला हा विचार करणाऱ्यासाठी नाही आहे. तुम्ही आयुष्यभर हरिपाठ गा म्हणा, फरक नाही पडत. कारण की हरिपाठात हरिपाठ आयुष्यभर म्हणा असं नाही सांगितलंय, हरिमुखे म्हणा सांगितलंय. फरक लक्षात येतोय? हरिपाठ काय सांगतोय आपल्याला? हरिमुखे म्हणा. तुम्ही हरिपाठ आयुष्यभर म्हणता. ज्ञान आहे, शाळेत किती वर्ष जायचं मुलांनी, याला लिमिट आहे, मर्यादा आहे त्याला. पहिली, दुसरी, तिसरी, MA पर्यंत ठीक आहेत. MA नंतर जगात कुठलंच कॉलेज नाही आहे. नाही मग पुढे अभ्यास करायचा आहे, मग PhD करा. शब्द लक्षात आला? शिकवणं कुठपर्यंत आहेत? MA पर्यंत. त्याच्या पुढं शिकवणं नाही. हा, मला विद्वान व्हायचंय, पुन्हा स्वतः अभ्यास करा. लागणारी तंत्र, समीक्षकता सगळं शिकलेला आहात तुम्ही, पुढचा अभ्यास करा. हरिपाठ आतला प्रवास आहे, आतलं जीवन आहे. आतल्या जीवनाला लागणारं मार्गदर्शन इतकं गोड आहे हरिपाठ, तुम्हाला तर काय सांगायचं. भाषा पण तशीच आहे, बोलणं पण तसंच आहे. 9 दिवसामध्ये आपल्याला किती चिंतन करता येईल हा आपल्या नशिबाचा आणि प्रारब्धाचा भाग आहे. पण हरिपाठ सूत्र आहे आणि त्या सूत्राला सोडवायचं असेल तर त्यांच्या शब्दातून सोडवलं पाहिजे. हरिपाठातल्या कुठल्याही अक्षराचा आणि शब्दाचा अर्थ जगात कोणत्याही माणसाने आपल्या मनाने लावू नये. जगात माऊलीच्या मनातला अर्थ आपल्याला समजेल ना, इतकं मोठं स्वतःला समजू नये माणसाने. फार महत्वाचं आहे. मग माऊलीच्या शब्दाचा अर्थ माऊलीच्या शब्दातून आला पाहिजे. समजा आपलं देवाचे द्वारी वगैरे अभंग आहेत, तर देवाचे द्वारी आपण आपल्या डोक्याने देवाचं द्वार शोधायचं नाही. विषयाच्या दारात राहणाऱ्याने देवाचं दार काय सांगायचं? तू स्वतः कोणत्या दारामध्ये उभा आहे ते पहा, देवाचं द्वार नंतर शोध. जी लोक देव मानतच नाही ती खरंच भाग्यवान आहे, त्यांना दार पण नको आहे. दार पण नको आहे त्यांना. देवाचे द्वारी, द्वारी शब्दाचा अर्थ ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत सांगतील. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये परंपरा आहे अर्थ कसा लावायचा. सूत्र आहे, सूत्राचं भाष्य आहे. ज्ञानोबांचे सूत्र हरिपाठ आहेत, त्याचं भाष्य ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे महाराज अगोदर सूत्र जन्माला येतात, नंतर भाष्य जन्माला येतं. हे सामान्य लोकांचं काम आहे, ज्ञानोबांचं काम थोडंच आहे. ज्ञानोबांची विशेषता आहे, सर्वज्ञ ज्ञानोबा आहे. अगोदर भाष्य लिहिलं, नंतर सूत्र लिहिलं. तुम्ही कोण सांगणार आहे? हरिपाठ सूत्र ग्रंथ आहे. म्हणून हरिपाठाच्या सगळ्या शब्दांचा अर्थ ज्ञानेश्वरीतून सोडवायचा, हे मरेपर्यंत लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे. आणि मग ज्ञानोबा जेव्हा हरिपाठाला सुरुवात करतात, ज्ञानोबांचे तिन्ही ग्रंथ आणि त्यांची सुरुवात माणसाला आपटवण्यासाठी असते. ओम नमोजी म्हटलं की माणसं ब्रह्म आद्या सुसंवेद्याकडे जातात, ती जीकडे थांबत नाहीत. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सुरू करत असताना जी आपल्या गुरुला म्हणतात, जी समोर बसले त्याला नमस्कार करतात. हे पहिलं नमन आहे. आणि दुसरं नमन आद्या सुसंवेद्या त्याचा जय जयकार असो, हे दुसरं नमन आहे. तसं ज्ञानोबा हरिपाठ सुरुवात करत असताना देव शब्दातून सुरुवात करतात. देवाचे द्वारी, खूप गोड शब्द आहे. देवाचे, देवाचं द्वार, देवळाचं द्वार नाही बरं का. देवळं आपण निर्माण करतो, द्वार आपणच सजवतो. देवाच्या द्वारी उभा
हा जो पहिला चरणाचा भाग आहे ना, इतका गोड आणि सुंदर आहे, मरेपर्यंत लक्षात ठेवा किती सुंदर आहे तो. मी, माऊली म्हणतात, देवाच्या दारात उभं राहिल्यामुळं मला 4 मुक्ती सापडल्या. तेने तेने म्हणजे कार्यकारण भाव संबंध आहेत. तेने मुक्ती चारी साधी येल्या. साधी येल्या, मिळाल्या नाहीत. मुक्ती मिळत नसतात. आणि माझ्यासमोर तुम्ही बसलेले जरी असलात तरी मुक्त होण्याची इच्छा नाही, आयुष्य वाढलं पाहिजेत. जगात सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की जास्तीत जास्त जगण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे. असं नाही होत जीवनामध्ये. साधी येल्या, मुक्ती साध्य केल्या. साधी येल्या, साध्य झाल्या. तेने, कशाने? देवाच्या दारात उभं राहिल्याने. खूप सुंदर ज्ञानोबरायांचा अर्थ आहे. देवाच्या दारात उभं राहिल्याने 4 मुक्ती साध्य झाल्या. हे जे 2 शब्द आहेत ना, द्वारे आणि उभा, हे जगात कुठं सापडत नाही. पहिला टप्पा असा आहे, तुम्ही कोणाच्या दारात उभा आहात ते तुमचा शोध घ्या. धनाच्या द्वारामध्ये उभा आहात का स्त्रीच्या द्वारामध्ये उभा आहात का मानाच्या द्वारामध्ये उभा आहात का सत्तेच्या द्वारामध्ये उभा आहात? जिथे आहात तो प्रभाव तुमच्यावर पडतो. जर तुम्हाला सत्ता पाहिजे असेल तर पंढरपूरला जाऊन सत्ता नाही मिळणार, आळंदीला जाऊन सत्ता नाही मिळणार, काशीला तर मिळणारच नाही, बद्रीनाथला तर मुक्तता आहे. मग सत्ता केंद्र कोण आहे? दिल्ली आहे, सगळ्याला माहिती आहे. मग त्यांनी कुठं उभं राहायचं? तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बरं का ऐकणाऱ्याने. आपला निसर्गतः चालू द्या. देवाच्या दारात ज्याला उभं राहायचं असेल त्याचा प्रश्न आहे. सत्ता पाहिजे, हरिपाठाकडे येऊ नये. सत्तेच्या दारात त्यांनी उभं राहावं आणि वाट पाहावी तिकीट कधी मिळतंय, मिळणार आहे का नाही, का मिळण्याची अपेक्षा आहे, तो त्याचा विषय आहे. काही माणसाला सत्ता नकोय. खूप गहन अर्थ आहेत बरं का, टप्प्याटप्प्याने कळतील. एवढ्या लवकर कळतील असं मला नाही वाटत. धन पाहिजेत, दार बदललं. सत्तेच्या दारात उभं राहणाऱ्या लोकांनी धनाच्या दारात उभं राहणं याच्यात फरक आहे. धनाच्या द्वारातले श्रीमंत सत्ताधारी वेगळे. व्यापारी लोक नेत्याला मानत नसतात, फॅक्टरीला मानतात, उत्पादन करणाऱ्याला मानतात, ब्रँडला मानतात. ही त्यांची विशेषता आहे व्यापाऱ्यांची. व्यापाऱ्याचं दार वेगळं आहे, सत्ता पाहिजे असणाऱ्याचं दार वेगळं आहे, विषय पाहिजे त्याचं दार वेगळं आहे, त्याचा अधिकार वेगळा आहे, त्याची योग्यता वेगळी आहे. विद्या पाहिजे असेल त्याचं दार वेगळं आहे. गुरुकडे जावं लागेल, तनु मनो जिवे चरणाशी लागावे अगरवता. मी बुद्धिमान आहे म्हणून गुरुची सेवा करायची नाही, अगरवता करावे दास्य सकळ, ही त्यांची विशेषता आहे. हे टप्पे लक्षात ठेवायचे. आणि जर तुम्हाला बाहेरच्या प्रवासातले दरवाजे पाहिजे असतील तर अध्यात्मातल्या कोणत्याही संतांचा तुम्हाला उपयोग होणार नाही, कोणत्याही संतांचा उपयोग होणार नाही. जर संत म्हणत असेल मी बाहेर मदत करतो, तो बाहेरचाच संत आहे असं गृहीत धरा. त्यांनी आतला प्रवास केलेला नाही. पाप माफ करण्याची ताकद कुठल्याही संतांमध्ये आणि देवामध्ये नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. तुम्ही पुण्य करू शकता, पुण्याने पाप जाऊ शकतं, पुण्य करू शकता, पाप घालवत नाहीत. एखादा माणूस आहे, चोरी फेरी केली, त्यांनी जातो एखाद्या साधू संताकडे, महाराज जरा टॅक्स चुकवलाय, चोरी केली, बरंचसं पाप झालेलं, तुम्ही आशीर्वाद देतो, आशीर्वाद देतो. त्या आशीर्वादाच्या मोबदल्यामध्ये काही दक्षिणा पण देतो. सृष्टीचा गंभीरतेनं विचार करा. पाप त्याने केलंय, चोरी त्याने केलीत, मर्डर त्यांनी केलाय, पाप त्यांनी केलंय, व्यभिचार त्यांनी केलाय, साधू कसं काय माफ करेल? ज्याचं धन चोरलेलं आहे त्याच्या अंतःकरणातल्या होणाऱ्या वेदना कोण साधू माफ करणार आहे? कोणाचीही चोरी करा, ज्याची चोरी झाली त्याचं अंतःकरण किती विव्हळतं, किती वेदना होतात त्याला पहा. बाण कोरताना पहा, शेतीचा आग लावताना पहा, वेदना आहेत त्या. तुम्ही साधूकडे जा. साधूला काय अधिकार आहे? मुळात साधूला संसार करता येत नाही म्हणून साधू झालेला असतो. त्याला काय सृष्टीमध्ये त्याला अधिकार काय? एक लक्षात ठेवा, ज्ञानोबराय पूर्ण जगाला ज्ञान देतात, पाप माफ नाही करत. मुद्दा लक्षात ठेवा, ज्ञानोबराय पाप माफ नाही करत, ज्ञान देतात. तुम्हाला ज्ञान पाहिजे असेल तर माऊली म्हणतात माझ्याकडे या.
मी तुम्हाला मार्गदर्शन देतो, मार्ग दाखवतो. सर्व मार्ग सुगम. शब्द काय? मार्ग सुगम हरिपाठ. मार्ग सांगितला म्हणजे तो माणूस तुमच्या बरोबर चालत नसतो, तो पोचलेला असतो. संत पोचलेले आहेत, तुम्हाला चालायचे. म्हणून आयुष्यामध्ये कधी ही कल्पना करू नका की एखादा साधू आणि देव पाप माफ करू शकतो. आणि जर असं करता आलं तर तो ईश्वर झाला. सृष्टीमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही. वैज्ञानिक असो, संत असो, मुळात करतच नाहीत संत, हा भाग सोडून द्या. पण सृष्टीमध्ये आशीर्वाद कुणाला देत नाहीत संत. तुम्ही पाप करा आणि डायरेक्ट देवाकडे जाऊन संताकडे जाऊन माफ झालं म्हणून खुशी, असं नाही. पाप शब्दाचा अर्थही सांगतो तुम्हाला बरं का. कधी कधी या वैज्ञानिक युगामध्ये पापाबद्दल माणसाला खूप म्हणजे नकारात्मक भावना आहे. जगात पाप नसतंच असं म्हणतात. खरं आहे ते. हे लोक असल्यानंतर पापाची गरज काय? पाप न मानणारे, आपण सगळे निरीक्षण करा बरं का, पाप न मानणारे आजपर्यंत यांनी कोणता प्रताप केलाय, कोणतं जगात मोठं कार्य केलं याचा शोध घ्या. जे पाप मानत नाहीत यांनी जीवनात केलं काय ते सांगा. काय कळलं यांना? यांनी विमानाचा शोध घेतला, अंतरिक्षाचा शोध घेतला, ज्ञानेश्वरी लिहिली, गाथा लिहिली. काय केलं या लोकांनी? दुसरा टप्पा, पाप जे मानत नाहीत ना त्यांच्यासाठी एक वेगळा शब्द माऊलीने सांगितलेला आहे. माऊली म्हणतात पाप न मानणाऱ्याला दुःख नाही होत, दुःख गरीबाला होतं. भाषा आडवी तिडवी बरं का, जास्तीत जास्त डोकं लावा. दुःख गरीबाला होतं, पाप करणाऱ्या माणसाला यातना होतात. आणि त्या यातना इतक्या विचित्र असतात. सगळ्या वस्तू समोर आहे आणि माणूस म्हणतो इलाज चालत नाही, त्याचं नाव आहे यातना. जेवढे पापी लोक आहेत यांना विचार करू, तुझं पोरगं का ऐकत नाहीत? अहो सगळ्या सुविधा दिल्या, ऐकत नाही ते, यातना. सगळ्या माणसाला वाटतं माझ्यासारखं माझं पोरगं असावं, यातना. सगळ्या वस्तू आहेत, हॉस्पिटलमध्ये झोपलेल्या आहेत, यातना. दुःख नाही, दुःख गरीबाला असते. हे नाही, ते नाही, घर नाही, आहे सगळं, अनुकूल नाही, त्याचं नाव आहे पाप. सगळं आहे, पापी माणसाकडे सगळं आहे, अनुकूलता नाही, वेदना आहेत. याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, तुम्ही जन्माला येऊन तसंच मरून गेलात, तुमची कोणीही दखल घेत नाही, याच्यापेक्षा काय पाप असावं बरं मला सांगा तुम्ही? काय यांनी पापाने अजून काय केलं पाहिजे? 700 वर्षापासून देवाच्या द्वारे अभंग टिकला आणि तुमचा कोणताच शब्द अजरामर होत नाही, याच्यापेक्षा काय पाप असतं? हयात असे तोपर्यंत जिवंत असणारी माणसं मानतात. ज्यावेळेस तुम्ही इतिहास जमा होता त्यावेळेस तुम्हाला शिवाय दिल्या जातात, तुमची दखल सुद्धा घेत नाहीत. आज 700 कोटी माणसं आहेत जगामध्ये, सगळ्यांची दखल घेतली जाते का? पाप. आणि माऊलींची एक टेक्निक सांगतो तुम्हाला, माऊली फार कठीण आहेत. जेव्हा चांगल्या गोष्टी तुम्ही मानत नाही, ज्ञानोबा म्हणतात न मानण्याचं कारण त्याचं पाप आहे. ज्ञानाला न मानणं हे पाप आहे. चांगल्या गोष्टी आहेत न मानणं हे पाप आहे. पाप वेगळं नाही आहे काही पाप.